मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की या व्हिडिओसाठी, या विषयासाठी जे शीर्षक मी दिलेलं आहे ते बघून अनेक जण चक्रावले असतील. सचिन वाझे आणि रोहित पवार यांची तुलना. तुम्हाला माहिती आहे, सचिन वाझे आता जवळजवळ 4 वर्ष होत आली तुरुंगात गजा आड पडलेला आहे. त्याला कोर्टाने साधा जामीन सुद्धा दिलेला नाही. त्याच्यावर मुळातच हायकोर्टाने ताशेरे झाडले आणि 16 वर्ष सचिन वाझेला सस्पेंड केलेला होता पोलीस खात्यातून. ख्वाजा युनुस नावाचा एक आरोपी होता आणि तो जिहादी घातपाती आहे याची चौकशी करण्याच्या पथकामध्ये सचिन वाझेचा समावेश होता. त्या युनुसला मुंबईच्या कोठडीतून संभाजीनगरच्या कोठडीत तपासासाठी घेऊन जाताना वाटेत तो पळाला आणि हातातून निसटला असा वाझेचा दावा होता. पण त्या युनुस खाजाची डेड बॉडी, मृतदेह सुद्धा मिळाला नाही, गायब झाला. तो जिवंत सापडला नाही आणि मेलेला सुद्धा सापडला नाही. अखेरीस आपल्या मुलाला एन्काउंटर करून मारण्यात आलं असा दावा याचिका खाजा युनुसच्या माता पित्यांनी हायकोर्टात केली होती आणि त्यांचा दावा मान्य करून हायकोर्टाने सचिन वाझेला पोलीस खात्यातून सस्पेंड करायला लावलं होतं, एक खुनी म्हणून. 16 वर्ष हा माणूस पोलीस खात्यातून सस्पेंड झालेला होता. मध्यंतरीच्या काळात त्याने अगदी उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेत प्रवक्ता म्हणून सुद्धा काम केलं होतं आणि त्या सचिन वाझेला परत एकदा पोलीस खात्यात घ्यावं यासाठी देवेंद्र फडणवीस पहिल्या टर्मचे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे सारखा दबाव आणत होते, पण देवेंद्र फडणवीसांनी ती मागणी मान्य केली नाही आणि म्हणून सचिन वाझे हा 2020 पर्यंत पोलीस सेवेच्या बाहेर होता. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि लॉकडाऊन लागला, देशामध्ये काही इमर्जन्सी कायदे लागले, त्याचा फायदा घेऊन सेवानिवृत्त किंवा निलंबित लोकांना परत घेण्याची जी सुविधा आहे सेवेत, त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरे यांनी गृह खात्याचा आदेश काढून सचिन वाझेला सरकारची गरज आहे म्हणून परत सेवेत घेतला होता आणि बघता बघता मुंबई पोलीस खात्यामध्ये कमिशनर पेक्षा सचिन वाझेचा रुबाब वाढला होता. जो उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायचा त्याला कुठलेही खोटे नाटे आरोप लावून अटक करणं, अगदी घरातून मुसक्या बांधून उचलून नेणं. अर्णब गोस्वामीची आठवण आहे तुम्हाला? अर्णब गोस्वामी सारख्या एका संपादकाला अटक करण्यासाठी 100-150 कमांडोची फौज घेऊन सचिन वाझे पोहोचला होता आणि त्याचा इतका दबदबा वाढलेला होता की भारतातले सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचं निवासस्थान जे आहे पेडर रोडला, एलिटा काय ते एंटिलिया, त्याच्या समोर डायनामेटनी भरलेली एक गाडी त्यांच्या दारासमोर ठेवण्यापर्यंत मजल गेली. खुद्द पोलीस खातच दहशतवादी बनलं होतं आणि एक दिवस इतकी गडबड झाली की खबरा फिरायला लागल्या. स्कॉर्पिओ नावाची एक गाडी अँटिलियाच्या दारात उभी होती आणि त्याच्यामध्ये बारूद सुरुंग भरलेले होते. तात्काळ त्याची पोलिसांनी दखल घेतली, तपास सुरू झाला आणि तपास सुरू झाल्या मुंबईच्या काय त्या सीआयडी खात्याकडे तपास सोपवण्यात आला आणि त्या खात्याचा जवळ सर्वा म्हणून तिथे सचिन वाझे तपासाला येऊन पोहोचला आणि जसजशी माहिती उघड होत गेली
ती माहिती उघड कुठे होत गेली मित्रांनो, की ती स्कॉर्पिओ ज्या माणसाच्या मालकीची आहे, त्या गाडीचा नंबर बघितला, आरटीओचं रजिस्टर काढलं, तर मनसुख हिरेन नावाच्या ठाण्यातल्या एका माणसाच्या मालकीची ही स्कॉर्पिओ आहे, ज्याच्यामध्ये ते बारुदी सुरंग होते. आणि माहिती काढल्यानंतर कळलं की हा मनसुख हिरेन हा सचिन वाझेचा अत्यंत निकटवर्ती आहे. आणि मला आठवतं त्यावेळेला विधानसभा पण चालू होती. विधानसभेमध्ये मनसुख हिरेन याच्या जीवाला धोका आहे, त्याला संरक्षण द्यावं, अशी मागणी विरोधी नेत्यापदी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली होती. तेव्हा अनिल परब आणि अनिल देशमुख हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातले दोन मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर आग ओकल्यासारखे आग पाखड करत होते. आठवतो तो सगळा प्रसंग. चार एक वर्ष तर झाली, 4 किंवा 5 वर्ष. आणि लवकरच एक गोष्ट सिद्ध झाली की खरोखरच देवेंद्र फडणवीस बोलत होते त्याप्रमाणे मनसुख हिरेनच्या जीवाला धोका होता. कारण मनसुख हिरेन हा बनेल गुन्हेगार नव्हता, एक साधा व्यापारी दुकानदार होता. त्याची सचिन वाझेशी जवळीक होती. पण कुठल्याही बाबतीमध्ये सुरुंगानी भरलेली गाडी मुकेश अंबानीच्या दारात ठेवणे इथपर्यंत मनसुख हिरेनचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व नव्हतं. आणि लवकरच उघड झालं की मनसुख हिरेन गायब आहे. मनसुख हिरेन गायब आहे. त्याला गायब कोणी केला होता? नुसता गायब केला नव्हता, मारून टाकला होता. त्याचा मृतदेह नंतरच्या काळामध्ये नव्या मुंबईत ठाण्याच्या खाडीत मिळाला. वाळूमध्ये रुतलेला मृतदेह सापडला. आणि एक गोष्ट उघडकीला आली की ती बारुदाची सुरुंगाने भरलेली स्कॉर्पिओ अँटिलिया समोर ठेवणाऱ्या व्यक्तीचं नाव सचिन वाझे होतं. म्हणजे अँटिलियाच्या दारात नेऊन सुरुंगाची स्कॉर्पिओ ठेवणारा सचिन वाझेच होता. आणि त्या भयंकर गुन्ह्याचा तपास करणारा पोलीस अधिकारी, सर्वोच्च अधिकारी सुद्धा सचिन वाझेच होता. आता कळलं, सचिन वाझे आणि रोहित पवार यांची तुलना, असा शब्द माझ्या डोक्यात कुठून आला? चोराच्या उलट्या बोंबा असं आपल्या शेकडो पिढ्या एकमेकाला सांगत आल्या, वापरत आल्या. चोरानेच दुसऱ्या कोणावर तरी चोरीचा आरोप करावा, या पद्धतीत वागणारा सचिन वाझे मला अचानक काल आठवला. याचं कारण रोहित पवार हे आहे. अजितदादा पवार यांच्याविषयी सगळ्यात मोठी आत्मीयता मला आहे. अजितदादांच्या पत्नीला, त्यांच्या 2 मुलांना सुद्धा दादांविषयी थोडीही आस्था नाही, इतकी सगळी आस्था काय ती मलाच आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवारांनी करणं आणि त्या स्कॉर्पिओ स्फोटकांची स्कॉर्पिओ त्याचा तपास करायला सचिन वाझेने जाणं, यातलं साम्य सापडते तुम्हाला मित्रांनो? साम्य दिसते तुम्हाला? सचिन वाझे तिकडे गेलाच कसा? त्याच्याकडे ती केस सोपवली होती का कोणी? आणखीन एक किस्सा सांगतो. जोशी अभ्यंकर खून खटला पुण्यात गाजलेला आहे. त्याच्यावर माफीचा साक्षीदार म्हणून सिनेमा आला होता, ज्यामध्ये नाना पाटेकरनी भूमिका केलेली होती. त्यातला एक आरोपी फोटोग्राफर असतो आणि तोच फोटोग्राफर हा परत परत पोलिसांकडे जाऊन विचारत असतो की काय सापडले की नाही, काय माहिती मिळाली की नाही, तपास कुठपर्यंत आला. आणि ज्या वेळेला धरपकड होते तेव्हा त्यात तोच फोटोग्राफर असतो ज्याने त्या जोशी अभ्यंकरांच्या हत्याकांडामध्ये सहभाग केलेला असतो. तो जोशी अभ्यंकर खटल्यातला फोटोग्राफर आरोपी असो किंवा इथला सचिन वाझे असो, मला रोहित पवार मध्ये त्या दोघांचे चेहरे अचानक दिसायला लागले.
की दोघांच्या वर्तणुकीमध्ये किती कमालीचं साम्य आहे बघा. आता त्या दोघांनी तपास आणि चौकशी करायला जाणं किंवा चौकशीची मागणी करणं आणि रोहित पवारनी करणं, यावरून रोहित पवार गुन्हेगार आहेत असा निष्कर्ष उलटा काढता येणार नाही. पण ज्यांना फौजदारी गुन्हे तपास याविषयी थोडीफार माहिती आहे, क्रिमिनॉलॉजी आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन याविषयी थोडी बहुत जाणकारी ज्यांना आहे, माहिती आहे, त्यांना एक गोष्ट पक्की माहिती असते की कुठलाही गुन्हा घडतो तेव्हा त्यामध्ये 4 गोष्टी अत्यावश्यक असतात. त्यामध्ये गुन्हेगाराचा व्हिक्टीम बळी असावा लागतो, त्यामध्ये गुन्हेगार असावा लागतो आणि गुन्हेगाराकडे हेतू असावा लागतो आणि त्या हेतू साध्य केल्यानंतर त्याला मिळणारा बेनिफिट फायदा पण असावा लागतो. या गोष्टी अत्यावश्यक असतात. गुन्हे तपासामध्ये हे 4 मुद्दे सर्वात महत्वाचे असतात की गुन्हा करणारा कोण आहे याचा शोध घ्यायचा आहे, पण त्याचा बळी कोण झालाय, बळी झालाय तो बळी घेण्यामागे कोणाचा फायदा असू शकतो आणि ज्यांचा फायदा आहे त्यांचा हेतू काय असू शकतो. आता मग तुम्ही 29 जानेवारीकडे या. 29 जानेवारीला अजितदादांचा पवार आणि परिवार दोघेही सर्द झालेले होते. सुचत नव्हतं काय होतंय ते. जर घातपात असेल, जर हे जाणीवपूर्वक रचलेलं कारस्थान असेल, तर त्या कारस्थानात ज्यांचा फायदा किंवा संभाव्य फायदा असतो त्यांचा उतावळेपणा लपून राहत नाही. ज्या प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी अचानक विलिनीकरणाची, एकत्रीकरणाची भाषा सुरू केली, अजितदादांच्या मृत्यूला 24 तास उलटण्याच्या आधी त्यातून फायदा कोणाचा आहे यावर चर्चा सुरू करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक आहेत, अजितदादा गटाचे लोक नाहीत. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. जयंत पाटील अर्थमंत्री होणार, सुप्रियाताई केंद्रात मंत्री होणार, रोहित पवार राज्यमंत्री होणार, ही भाषा कुठून सुरू झाली, कुठून सुरू झाली. अजितदादांच्या मृत्यूला 24 तास उलटण्यापूर्वी ही भाषा सुरू करणारे असतात. दे आर द बेनिफिशियरीज. ते त्या घटनेचे लाभार्थी होत होते. लाभार्थींकडून या सगळ्या चर्चा पहिल्यांदा सुरू झाल्या, विक्टीम कडून नाही. विक्टीम कोण आहे? जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार. दे आर द व्हिक्टिम्स. त्यांच्या तोंडातून शब्द नव्हता निघत. आणि उतावळेपणा कोणाला झाला होता? शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी नेत्यांना. पण त्यांच्याही हळूहळू लक्षात आलं आपण आता फारच उघडे पडू. एका आठवड्याभरात हा विषय त्यांनी संपवला, एका आठवड्यात हा विषय संपवला. पण रोहित पवार हा उथळ आणि छछोर माणूस आहे, त्यामुळे त्याला राहवलेलं नाही. हातातोंडाशी आलेला घास गेला हे जे दुखणं असतं, हे जे दुखणं असतं, जसा तो जोशी अभ्यंकर खटल्यातला फोटोग्राफर आरोपी हा परत परत पोलिसांना विचारत होता, कोणी गुन्हेगार सापडला का, संशयित सापडला का, कोणावर तुमचा संशय आहे, हे परत परत तोच विचारत होता जो त्या खुनाचा एक आरोपी होता. रोहित पवारांचा उतावळेपणा आणि उत्साह त्यांना एक संशयित बनवतो आहे. क्रिमिनॉलॉजीनुसार, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये या गोष्टी अत्यंत निकटच्या समजल्या जातात. एका विवाहितेच्या
अनैसर्गिक मृत्यूनंतर तिच्या सासरच्या मंडळींना नैसर्गिकरित्या आरोपी मानलं जात असतं, संशयित मानलं जात असतं. रोहित पवार यांचा उतावळेपणा हा कपट कारस्थानी स्वरूपाचा दिसतो. आपणच स्कॉर्पिओ ठेवायची आणि आपणच तपासासाठी जाऊन पोहोचायचं. सचिन वाझे, कळला सचिन वाझे मला. रोहित पवारांमध्ये सचिन वाझे अचानक का दिसला, तर दोघांच्या वर्तनामधलं साम्य बघा, केवढं जबरदस्त साम्य आहे. की जो 29 तारीखला लाभार्थी म्हणून उत्साहाने वावरत होता, तो अचानक सुनेत्रा वहिनींच्या शपथविधीनंतर कोमेजला आणि बघता बघता अपघातापासून घातपाताकडे वळला, घातपाताच्या चौकशीची मागणी करू लागला. रोहितराव, फार उतावळे होऊ नका. सचिन वाझे या प्रकरणाचा अभ्यास करा, मनसुख हिरेंच्या प्रकरणाचा अभ्यास करा. मग उतावळेपणा आपल्याला कसा आणि कुठे नडेल त्याचा अंदाज तुम्हाला येईल. अधिक बोलत नाही मित्रांनो. मी जे या स्वरूपाच्या गोष्टींचा विचार करू शकतात त्यांच्यासाठी हे वैचारिक खाद्य दिलेलं आहे. सचिन वाझे आणि रोहित पवार या दोघांच्या ऍटिट्यूडचा, वर्तनशैलीचा अभ्यास करा, तुलना करा. एवढंच बोलून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.